घरामध्ये वाढत असलेले ताणतणाव, अनारोग्य, कुटुंबामध्ये एकमेकांचा बेबनाव, कुणीही कुणाचं ऐकत नाही, घरामध्ये सतत भांडणं, किरकिर, पैशाची कमतरता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर ह्या काही गोष्टी घडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे आणि ते म्हणजे तुमचं मुख्य प्रवेशद्वार, तुमचा मेन डोअर, तुमचा मुख्य दरवाजा. तर हा दरवाजा वास्तुशास्त्राप्रमाणे नियमित स्वच्छ असायला हवा. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना कुठलाही आवाज त्या दरवाजातनं येऊ नये. दरवाजासमोर रोज सकाळी रांगोळी काढावी. कारण रांगोळी का काढावी यामागेही काही शास्त्र आहे. रांगोळीमध्ये क्रिस्टल्स असतात आणि त्यातनं काही व्हायब्रेशन्स हे युनिवर्समध्ये पोहोचत असतात आणि रांगोळीच्या त्या आकाराला देखील काही महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, त्या दरवाजामध्ये रोज सकाळ संध्याकाळ एखादा धूप जाळावा. रोज संध्याकाळी तिथे छोटासा दिवा लावावा. कारण प्रवेशद्वार हे नुसतं प्रवेशद्वार नसून ते एनर्जीचं प्रवेशद्वार आहे. चांगल्या वाईट एनर्जीचं प्रवेशद्वार हे आपल्या घरामध्ये चांगली एनर्जी किंवा वाईट एनर्जी दोन्हीही घेऊन येतं. सुख, समृद्धी, लक्ष्मी, सामर्थ्य, आरोग्य ह्या सगळ्यांचंही ते प्रवेशद्वार आहे. त्यामुळे ते प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असायला हवं, प्रकाशमान असायला हवं. त्या दरवाजासमोर तुटलेल्या चपला, खराब झालेले बूट्स, खराब झालेल्या वस्तू किंवा खराब झालेले शू रॅक्स ठेवू नयेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर प्रवेशद्वार हे आपल्या सुखसमृद्धीचं प्रवेशद्वार होऊ शकतं. धन्यवाद.